एकेकाळी शहरातल्या एका अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबाकडून माझ्यासाठी विवाहाचा प्रस्ताव आला होता. पण आमचं साधं घर आणि आमची आर्थिक परिस्थिती पाहून त्या मुलाच्या आईनं तो प्रस्ताव नाकारला. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातल्या सर्वात मोठ्या वादळासारखा ठरला. डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत मी स्वतःलाच पहिल्यांदा सांगितलं, जर मला असं साधं आयुष्य लाभलं असेल तर मी एक दिवस हे सिद्ध करून दाखवेन की माझा संयम आणि माझं मन कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याच क्षणी मी आयुष्याचं कठोर वास्तव स्वीकारलं आणि स्वतःमध्ये नव्यानं जगण्याची ताकद निर्माण केली. आई नेहमी मला सांगायची, बाळा, चांगला जीवनसाथी प्रत्येकाच्या नशिबात नसतो. संयम ठेव, संयमाचं फळ नेहमीच गोडच असतं. पण तीच आई रात्रभर जागी राहून माझ्या लग्नाची काळजी करत बसायची. कसंही करून माझं लग्न व्हावं आणि माझ्या भविष्यासाठीची तिची चिंता संपावी एवढीच तिची इच्छा होती. तिची ही अस्वस्थता मला आतून खूप वेदना द्यायची. दिवसामागून दिवस सरत होते, पण आमची परिस्थिती मात्र तशीच होती. प्रत्येक सकाळ नवी आशा घेऊन यायची आणि प्रत्येक संध्याकाळ मनात नवी खंत सोडून जायची. मला वाटू लागलं होतं की कदाचित माझं संपूर्ण आयुष्य असंच इतरांच्या संसाराकडे पाहत निघून जाईल. पण नियतीनं आधी माझी कठीण परीक्षा घेतली आणि मग माझ्या आयुष्याची नवी वाट लिहायला सुरुवात केली. एक दिवस आमच्या परिसरात अशी बातमी पसरली की सगळेच थक्क झाले. शहरातल्या सर्वात श्रीमंत आणि नावाजलेल्या उद्योगपती कुटुंबानं, जे शहरातल्या सर्वात प्रतिष्ठित भागात राहत होतं आणि ज्यांचा प्रचंड मोठा उद्योग होता, त्यांनी माझ्यासाठी विवाहाचा प्रस्ताव पाठवला होता. सुरुवातीला माझा स्वतःचाच यावर विश्वास बसला नाही. मला वाटलं ही नक्कीच काहीतरी चुकीची बातमी असावी. पण बाबांनी ही गोष्ट खरी असल्याचं सांगितलं आणि आमच्या घरात एक वेगळी शांतता पसरली. सगळेच म्हणत होते की हे कुटुंब शहरातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक मानलं जातं. मग त्यांनी आमच्यासारख्या साध्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात नेमकं काय पाहिलं असेल याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. ज्या स्त्रिया कालपर्यंत आमच्या साधेपणाची थट्टा करत होत्या, त्या आता आमच्या घराबाहेर उभ्या राहून आश्चर्याने विचारत होत्या की हे सगळं घडलं तरी कसं. मात्र माझ्या मनात भीतीचं सावट होतं. हा प्रस्तावही आधीसारखाच अपमान करून जाणार तर नाही ना? आमचं छोटंसं घर, साध्या भिंती आणि जुनं फर्निचर पाहून हे लोकही आम्हाला नाकारतील का? मनात भीती आणि आशा दोन्ही एकत्र वावरत होत्या. तेवढ्यात बाबांनी माझ्याकडे हसत पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षांनी समाधान दिसत होतं. त्यांचा तो विश्वास पाहून माझ्या मनालाही थोडासा आधार मिळाला. त्या आनंदाला मनात जपून मी आयुष्यातल्या नव्या वळणाची वाट पाहू लागले. पण त्या आनंदामागे किती मोठ्या परीक्षा, किती कठीण प्रसंग आणि किती भयंकर वादळं दडली होती याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची ही केवळ सुरुवात होती. वरकरणी सगळं सुंदर दिसत होतं, पण नियतीनं माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसरात याच प्रस्तावाची चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी दुपारी ते आमच्या घरी आले. माझ्या छातीतलं धडधडणं इतकं वाढलं होतं की प्रत्येक क्षण एखाद्या कठीण परीक्षेसारखा वाटत होता. आईनं तिच्या कुवतीनुसार घर अतिशय प्रेमानं सजवलं होतं. पडदे धुवून स्वच्छ लावले होते आणि पितळी भांडी इतकी चमकवली होती की घरात कुठेही कमतरता जाणवू नये. काही वेळानं त्यांची मोठी मोटार आमच्या घरासमोर येऊन थांबली आणि संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. घरात आल्यानंतर सगळेजण सोफ्यावर बसले. मी पहिल्यांदाच माझ्या होणाऱ्या जोडीदाराला पाहिलं. त्याचं नाव सोहम होतं. तो फार उंच नव्हता, पण त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. त्याचे डोळे खोल आणि शांत वाटत होते, मात्र त्या डोळ्यात एक वेगळाच थकवा स्पष्ट दिसत होता. सोहम फारसं बोलत नव्हता. त्याचा स्वभाव शांत आणि संयमी वाटत होता. जणू एखाद्या मोठ्या जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर होतं. कदाचित त्याची प्रकृती ठीक नसावी किंवा या सगळ्या वातावरणात त्याला मोकळेपणानं वावरता येत नसावं. मला नेमकं काहीच कळत नव्हतं. त्याच्यासोबत त्याची आई आणि त्याचा भाऊ रोहनही आला होता. बाबांनी नेहमीप्रमाणे ओळखीची बोलणी सुरू केली. त्यांनी त्यांच्या नोकरीविषयी आणि आमच्या कुटुंबाविषयी माहिती सांगितली. माझी वेळ आली तेव्हा मी सगळ्यांना चहा दिला आणि मान खाली घालून शांत उभी राहिले. तेवढ्यात सोहमची आई, एक खंबीर आणि मानाची स्त्री, बोलण्याचा विषयच बदलून टाकला. त्यांनी बाबांकडे पाहत शांतपणे सांगितलं की त्यांना फक्त सुसंस्कृत सून हवी आहे, जी त्यांच्या घराचा मान राखेल आणि संपूर्ण कुटुंब प्रेमानं सांभाळेल. त्यानंतर त्यांनी अशी एक गोष्ट सांगितली की आई-बाबांच्या मनावरील अनेक वर्षांचं ओझं जणू क्षणात हलकं झालं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना हुंडा किंवा कोणत्याही दिखाऊ चालीरीतींची अजिबात अपेक्षा नाही. त्यांना फक्त चांगल्या स्वभावाची मुलगी हवी आहे. हे ऐकताच बाबांच्या डोळ्यात मोठा दिलासा दिसू लागला.
अनेक वर्षांपासून ज्या शब्दांची ते वाट पाहत होते तेच शब्द आज त्यांच्या कानावर पडले होते. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. इतकं मोठं आणि श्रीमंत कुटुंब कोणतीही अट किंवा अपेक्षा न ठेवता आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आलं होतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. त्या क्षणी माझ्याही मनात थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी पहिल्यांदाच सोहमकडे धीर करून पाहिलं. त्यानं क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, नाराजीही नव्हती. तो अगदी निर्विकारपणे शांत बसला होता. त्याच्या आईनं त्याला हा प्रस्ताव मान्य आहे का असं विचारलं तेव्हा त्यानं कोणताही प्रश्न विचारला नाही. त्यानं फक्त हलकीशी मान डोलावली. त्याची ती शांत संमती आणि त्याच्या डोळ्यात दडलेली न बोललेली वेदना माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेली. मला वाटलं कदाचित तो स्वभावानंच कमी बोलणारा असेल किंवा कदाचित ही लग्नाची गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे घडत नसेल. मी स्वतःला समजावलं की मोठ्या घरातले लोक बहुधा असेच अबोल आणि गंभीर स्वभावाचे असतात. सोहमच्या आईनं त्याच आठवड्यात लग्नाची तारीखही ठरवून टाकली. त्या म्हणाल्या, मुलगी चांगली असेल तर उगाच वेळ घालवण्यात अर्थ नसतो. त्यांना मला शक्य तितक्या लवकर त्यांच्या घरची सून करून घ्यायचं होतं. आईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिच्या मनात अनेक वर्षांपासून असलेली सर्वात मोठी जबाबदारी आता पूर्ण होणार होती. संपूर्ण घर आनंदानं भरून गेलं. नातेवाईक आणि शेजाऱ्यांना ही बातमी कळताच त्यांनीही मनापासून आनंद व्यक्त केला आणि लग्नाच्या तयारीत मदतीचा हात पुढे केला. पुढच्याच आठवड्यात साखरपुडा पार पडला. सगळं इतक्या वेगानं घडत होतं की मला काही समजायच्या आत प्रत्येक गोष्ट ठरत होती. सोहमच्या कुटुंबाचा साधेपणा पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी कोणत्याही अनावश्यक चालीरीतींवर भर दिला नाही. माझ्यासाठी फक्त एक साधी सोन्याची अंगठी आणली होती. त्यांच्या या वागण्यातून आमच्या आर्थिक परिस्थितीची त्यांना जाणीव असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यांचा हा साधेपणा माझा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ करत होता. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक अनामिक भीती कायम होती. मी स्वतःला वारंवार समजावत होते की कदाचित हेच माझ्या आयुष्याचं भाग्य असेल. मनातली अस्वस्थता दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण एक दिवस मी आणि सोहम दोघंच एकटे बसलो असताना मी त्याला त्याच्या आवडीनिवडींबद्दल विचारलं. त्यानं फक्त एवढंच सांगितलं की मी त्याला आवडते, तेही माझ्या डोळ्यात न पाहताच. त्या क्षणी मला पुन्हा एकदा तीच जाणीव झाली की त्याच्या मनात काहीतरी खोलवर दडलं आहे. एखादी वेदना त्याला सतत आतून पोखरत होती. त्याच्या डोळ्यातलं दुःख स्पष्ट दिसत होतं, पण त्या वेदनेला शब्द द्यायची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्यावेळी मी स्वतःलाच आवरलं आणि त्याला आणखी काही विचारलं नाही. आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच कटुता निर्माण व्हावी असं मला अजिबात वाटत नव्हतं. माझ्या मनात एकच आशा होती की लग्नानंतर आम्ही एकमेकांना अधिक चांगलं ओळखू, एकत्र राहू आणि हळूहळू आमच्यात आपुलकी आणि प्रेमही निर्माण होईल. त्याच्या वागण्यामागचं कारण मी त्याच्यावर असलेली कामाची जबाबदारी आणि उद्योगातील ताणतणाव असावेत असंच समजून घेतलं. त्या काळात सगळं काही सुरळीत चाललं आहे असंच मला वाटत होतं, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की ते सुख फक्त वरवरचं होतं. नियतीला आधीपासूनच ठाऊक होतं की ही गोष्ट इतक्या सहज संपणार नाही, कारण खरी कहाणी तर लग्नानंतरच सुरू झाली, जेव्हा दोन अनोळखी माणसं एकाच छताखाली संसार सुरू करतात आणि त्यांच्या मनात दडलेली सत्य हळूहळू उघड होत जातात. तो दिवस वेगानं जवळ येत होता आणि मला त्याची अजिबात चाहूलही लागली नव्हती. ज्या पहिल्या रात्रींबद्दल मी आयुष्यभर जपून ठेवावेत अशी सुंदर स्वप्न पाहिली होती, ती काही दिवसातच भयावह वास्तवात बदलली. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात सोहमचं वागणं पूर्णपणे बदललं. खरं तर त्यानं त्याचा खरा स्वभाव दाखवायला सुरुवात केली. ज्या शांततेला मी त्याचा संयमी आणि गंभीर स्वभाव समजत होते, ती प्रत्यक्षात त्याचा अहंकार आणि कोरडेपणा होता. आमचं घर खूप मोठं आणि आलिशान होतं, पण त्या घरात प्रेम, माया किंवा आपलेपणाची ऊब अजिबात नव्हती. तो माझ्याशी फार कमी बोलायचा आणि आदेश मात्र सतत द्यायचा. त्याच्या प्रत्येक शब्दात कठोरपणा असायचा, जणू मी त्याची पत्नी नसून घरातली एखादी नोकरच आहे. माझ्याकडून एखादी छोटीशी चूक झाली, एखादी वस्तू हातून पडली किंवा एखादं काम थोडं उशिरा झालं तरी तो टोमणा मारत म्हणायचा, काहीच शिकून आली नाहीस का? तुझ्या आईवडिलांनी तुला नेमकं काय शिकवलं? त्याचे हे शब्द माझ्या मनाला खोलवर जखम करून जायचे. माझं छोटंसं घर, आईबाबांचं प्रेम आठवून मी एकटी शांतपणे रडत बसायचे. पण सगळ्यात कठीण होतं ते त्याच्या आईचं वागणं. त्या सतत त्याच्या मनात माझ्याविषयी कटुता निर्माण करत राहायच्या. कधी म्हणायच्या, इतक्या मानानं घरात सून म्हणून आणलं, पण हिला साधी भांडी धुवायलाही येत नाहीत. तर कधी म्हणायच्या, हिच्या आईवडिलांनी काहीच दिलं नाही, आता ही घरात तरी कोणतं काम करणार? त्यांच्या अशा बोलण्यामुळं रोज त्याच्या मनात माझ्याविषयी राग वाढत गेला.
आणि सोहमही त्याचाच परिणाम म्हणून माझ्याशी अधिक कठोरपणे वागू लागला. मी मात्र सगळं शांतपणे सहन करत राहिले. माझा विश्वास होता की माझ्या संयमानं एक दिवस हा संसार नक्की फुलेल. मी स्वतःला समजावत राहिले की नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन रीतिरिवाज स्वीकारायला थोडा वेळ लागणारच. त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली. त्याचा प्रत्येक आदेश कोणताही विरोध न करता पाळला. तरीही त्याच्या शब्दांमधले टोमणे रोज माझ्या मनाला जखमी करत होते. तो माझ्याशी असा वागायचा जणू या जगात माझं कुणीच नाही. एके रात्री स्वयंपाकात मीठ थोडंसं जास्त झालं. त्यानं संतापाच्या भरात ताट उचलून फेकून दिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हेच शिकून आली आहेस का? जाऊन तुझ्या आई वडिलांना सांग, त्यांनी तुला काहीच शिकवलं नाही. मी रडू लागले, पण त्यानं एकदाही माझ्याकडे वळून पाहिलं नाही. अनेकदा रागाच्या भरात तो टीव्हीचा रिमोट, पुस्तकं किंवा समोर दिसेल ती छोटी मोठी वस्तू उचलून फेकायचा. त्याच्या या संतापानं मला सतत भीती वाटू लागली. मला असं वाटू लागलं की कदाचित चूक माझ्यातच आहे. कदाचित इतक्या मोठ्या घरची सून होण्याची पात्रताच माझ्यात नाही. मी माझं शिक्षण, माझी कला आणि माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवली आणि स्वतःला फक्त घरच्या कामापुरतंच मर्यादित करून घेतलं. एक दिवस धीर करून मी त्याला विचारलं, आपल्या दोघांमध्ये नेमकी अडचण काय आहे? त्यानं रागानं माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत थंड आवाजात म्हणाला, तू फक्त घरचं काम करत जा, उगाच जास्त बोलू नकोस. त्यानं हे शब्द इतक्या कठोरपणे उच्चारले की त्या क्षणी माझ्या मनात उरलेली प्रत्येक आशा कायमची तुटून गेली. मला असं वाटू लागलं की या घरात माझं स्वतःचं असं काही अस्तित्वच उरलेलं नाही. दिवसागणिक मी आतून खचत चालले होते. माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. सोहमच्या कठोर वागण्याचा परिणाम माझ्या मनावरही होऊ लागला. अनेकदा मी खोलीच्या एका कोपऱ्यात शांत बसून अश्रू ढाळत राहायचे. त्या संपूर्ण घरात कायम एक गुदमरल्यासारखं वातावरण जाणवायचं. जणू मी मोकळ्या हवेत नव्हे तर बंदिस्त जागेत श्वास घेण्याचा प्रयत्न करत आहे असंच वाटायचं. सोहमचं वागणं माझ्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचं होतं. मी त्याच्याशी लग्न केवळ प्रेमासाठी केलं नव्हतं, पण तो समंजस, सुसंस्कृत आणि चांगल्या स्वभावाचा माणूस असेल अशी मनापासून अपेक्षा होती. लग्नाआधी तो जसा दिसत होता तसा तो आता अजिबात वाटत नव्हता. माझ्या मनात शंका यायला लागली की तो खरंच इतका शांत आणि गंभीर स्वभावाचा होता की काही कारणानं त्यानं आधी त्याचा खरा स्वभाव लपवून ठेवला होता. एक दिवस मी धीर करून माझा दीर रोहन, जो अधूनमधून घरी यायचा, त्याला हळू आवाजात विचारलं, सोहम आधीपासूनच असेच होते का, की त्यांच्या स्वभावात नंतर काही बदल झाला? माझा प्रश्न ऐकताच त्यानं कठोर आवाजात मला सुनावलं, माझ्या भावाबद्दल इतके प्रश्न विचारायची तुला गरज नाही. तू साध्या घरातली मुलगी आहेस. एवढ्या मोठ्या घरात आणि इतक्या संपत्तीत तुला स्थान मिळालं याचाच आनंद मान. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनातली शंका आणखी गडद झाली. त्यानंतर मी अधिकच गप्प आणि स्वतःपुरती मर्यादित होऊ लागले. रात्री सोहम झोपल्यानंतर मी अलगद माझा दूरध्वनी हातात घ्यायचे आणि माझ्या जुन्या घराचे फोटो पाहत बसायचे. ते छोटंसं घर, त्यातला साधेपणा, तिथलं प्रेम, आपुलकी आणि आईबाबांचा मायेचा सहवास मला प्रत्येक क्षणी आठवायचा. तेव्हा मला जाणवायचं की हा भव्य बंगला म्हणजे एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यापेक्षा काही वेगळा नाही, जिथं माझी सगळी स्वप्न आणि आनंद कायमचे बंदिस्त झाले होते. जेव्हा मी आईबाबांशी दूरध्वनीवर बोलायचे तेव्हा त्यांना नेहमी सांगायचे की मी खूप आनंदात आहे. आईला मात्र माझ्या आवाजातली निराशा जाणवायची, पण मी तिला समजावून सांगायचे की नवीन घराशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो आहे. माझ्यामुळे त्यांना काळजी वाटू नये एवढीच माझी इच्छा होती. एक संध्याकाळी सोहम कार्यालयातून घरी आला तेव्हा तो प्रचंड संतापलेला होता. दिवसभराचा सारा राग त्यानं माझ्यावर काढायला सुरुवात केली. अगदी क्षुल्लक कारणावरून त्यानं माझा अपमान केला आणि मोठ्याने ओरडत म्हणाला, तू माझा आयुष्यावरचं ओझं आहेस. त्याचे ते शब्द माझ्या मनाला खोलवर जखम करून गेले. माझ्या मनात विचार आला, जर मी खरंच त्याच्यासाठी ओझं असेन तर मग त्यानं माझ्याशी लग्नच का केलं? त्याच क्षणी मला वाटलं, कदाचित त्यानं हे लग्न केवळ घराण्याचा मान राखण्यासाठी केलं असावं, किंवा कदाचित त्याच्या मनात दुसरीच कुणीतरी असावी आणि परिस्थितीमुळं त्याला माझ्याशी संसार करावा लागला असावा. कारण त्यानं कधीच मला पत्नी म्हणून मनापासून स्वीकारलं नाही. त्यानं कधी त्याच्या मनातलं माझ्यासमोर मोकळेपणानं सांगितलं नाही, ना मला कधी जवळ येऊ दिलं. मानसिक वेदना आणि सततच्या अपमानामुळे मी अशा टप्प्यावर पोहोचले होते की श्वास घेणं सुद्धा अवघड वाटू लागलं होतं. एके रात्री मी ठरवलं की आता हे घर सोडून आईबाबांकडे परत जायचं. मी माझी जुनी पिशवीही बाहेर काढली, पण त्याच वेळी बाबांचे शब्द मला आठवले, कोणाच्याही अन्यायासमोर कधीच हार मानू नकोस. त्यांच्या त्या शब्दांनी माझे पाय थांबले.
मी स्वतःलाच ठामपणे सांगितलं की मी हे सिद्ध करून दाखवेन. मी फक्त साध्या घरातली मुलगी नाही, तर संयम राखणारी आणि आपलं नातं पूर्ण प्रामाणिकपणे जपणारी पत्नीही आहे. पण काळ बदलण्याआधीच अशी एक घटना घडली, जिनं आमचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्या दिवशी मी सोहमच्या वागण्यामुळं आणि माझ्या असहाय्यतेमुळं पूर्णपणे कोसळून गेले होते. त्याच दिवशी नियतीनं असं अनपेक्षित वळण घेतलं, ज्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. हाच तो क्षण होता जिथून माझ्या संयमाची खरी कसोटी सुरू होणार होती आणि मला माझ्या स्वतःच्या सामर्थ्याची खरी जाणीव होणार होती. सोहमच्या बदललेल्या वागण्यानं माझं आयुष्य असह्य करून टाकलं होतं, पण नियतीनं अजून एक वेगळी चाल खेळली. एके रात्री सोहम खूप उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. तो अनेकदा मित्रांसोबत किंवा उद्योगाच्या कामानिमित्त उशिरापर्यंत बाहेर असायचा. त्या रात्रीही बराच उशीर झाला होता. मी माझ्या खोलीत अस्वस्थपणे बसून त्याची वाट पाहत होते. जवळपास मध्यरात्र झाली असताना अचानक दूरध्वनीची घंटी मोठ्याने वाजली. मी घाबरतच दूरध्वनी उचलला. समोरून एका अनोळखी व्यक्तीचा घाबरलेला आवाज ऐकू आला. त्याने सांगितलं की सोहमच्या मोटारीचा भीषण अपघात झाला आहे. ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ताबडतोब सासूबाईंना उठवलं आणि आम्ही दोघी घाईघाईनं रुग्णालयात पोहोचलो. तिथलं दृश्य पाहताच माझ्या अंगावर काटा आला. सोहम संपूर्ण रक्तानं माखलेला पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर इतक्या गंभीर जखमा होत्या की त्याला ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं. मी क्षणभर निशब्द उभी राहिले. त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर मला सतत वेदना देणारा कठोर नवरा नव्हता, तर जीवासाठी झुंज देणारा एक असहाय्य माणूस दिसत होता. डॉक्टर देशमुख यांनी आम्हाला अतिदक्षता विभागाबाहेर थांबायला सांगितलं. जवळपास 3 तासानंतर ते बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहूनच काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, आमच्याकडे फारशी दिलासादायक बातमी नाही. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे शरीराचा खालचा भाग काम करणं बंद होण्याची शक्यता आहे. डोक्यालाही गंभीर मार लागला आहे. पुढचे अनेक महिने ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशी शक्यता अत्यंत कमी आहे. आयुष्यभर त्यांना अंथरुणावर राहावं लागू शकतं. हे ऐकताच माझ्या भोवतीचं सगळं जग जणू काळोखात बुडून गेलं. माझ्या मनात एकच विचार घोळू लागला. जो माणूस प्रत्येक क्षणी माझ्यावर हुकूम गाजवायचा, ज्याला एका क्षणाचाही उशीर सहन होत नव्हता, तोच आज रुग्णालयाच्या अंथरुणावर पूर्णपणे असहाय्य अवस्थेत पडला होता. सासूबाई तिथेच बसून मोठ्याने रडू लागल्या. मी मात्र माझं सगळं दुःख, मनातली खंत आणि जुन्या जखमा एका क्षणात बाजूला ठेवल्या आणि स्वतःला सावरलं. त्यावेळी माझ्या मनात त्याच्या जुन्या वागण्याबद्दल कोणतीही कटुता उरली नव्हती. मी बाबांना दूरध्वनी केला. त्यांचा आवाज ऐकताच माझा बांध फुटला आणि मी अनावर रडू लागले. बाबांनी फक्त 2 वाक्य सांगितली, पण त्याच 2 वाक्यांनी मला नव्यानं उभं राहायचं बळ दिलं. ते म्हणाले, बाळा, हा सूड उगवायचा क्षण नाही, ही सेवा करण्याची वेळ आहे. बाबांचे ते शब्द माझ्या मनात खोलवर रुजले आणि मला नव्या धैर्यानं उभं राहायची शक्ती मिळाली. मी डॉक्टर देशमुख यांच्याकडून उपचारांची प्रत्येक माहिती काळजीपूर्वक समजून घेतली. प्रत्येक औषध, प्रत्येक तपासणी आणि प्रत्येक आवश्यक सूचना मी लक्षात ठेवल्या. साधारण आठवडाभरानंतर सोहमला रुग्णालयातून घरी आणलं. तो विशाल बंगला, जो कधी काळी मला सोन्याचा पिंजरा वाटायचा, आता एका छोट्या रुग्णालयात बदलला होता. त्याच्या जखमा स्वच्छ करणं, त्याचे कपडे बदलणं, वेळेवर औषधं देणं आणि त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणं हीच माझी रोजची जबाबदारी झाली. त्याचं शरीर इतकं अशक्त झालं होतं की त्याला स्वतःच्या बळावर कुशीसुद्धा बदलता येत नव्हती. वेदना वाढल्या की तो रात्रभर तडफडायचा आणि मी त्याचा हात हातात धरून त्याच्या शेजारी बसून राहायचे. माझी झोप, माझा आराम आणि माझ्या स्वतःच्या गरजा मी पूर्णपणे विसरून गेले. माझा प्रत्येक क्षण त्याच्या सेवेतच जात होता. वेळेवर औषधं देणं, त्याची काळजी घेणं आणि त्याला धीर देणं हाच माझ्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनला होता. मी त्याच्यासाठी नेहमी हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा आहार तयार करायचे. प्रत्येक क्षणी त्याला धीर द्यायचे की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. त्याची प्रकृती किती गंभीर आहे याची जाणीव मी कधीच त्याला होऊ दिली नाही. सुरुवातीला सासूबाईंना माझ्याबद्दल शंका वाटत होती. त्यांच्या मनात असं होतं की कदाचित मी मनातल्या मनात सूड घेत असेन किंवा केवळ दिखाव्यासाठी त्याची सेवा करत असेन. पण जसजसं त्यांनी पाहिलं की मी रात्रंदिवस कोणतीही तक्रार न करता पूर्ण मनापासून सोहमची काळजी घेत आहे, तसतसं त्यांच्या मनातला गैरसमज दूर होत गेला. पहिल्यांदाच त्यांच्या नजरेत माझ्याविषयी आदर आणि कृतज्ञता दिसू लागली. घरात येणारा प्रत्येक जण एकच म्हणायचा, इतकी मनापासून सेवा अनेकदा मुलगासुद्धा आपल्या आईवडिलांची करत नाही, जितकी तू तुझ्या नवऱ्याची करत आहेस. परिसरातले
तेच लोक ज्यांनी कधी काळी आमच्या साध्या घराची आणि आमच्या परिस्थितीची थट्टा केली होती, तेच आता माझ्या संयमाचं, सेवाभावाचं आणि संस्कारांचं मनापासून कौतुक करू लागले. एक दिवस त्यांच्या उद्योगातील भागीदार घरी आले. त्यांनी सोहमकडे पाहत सांगितलं, सोहम, तू खरोखर भाग्यवान आहेस. तुला कावेरीसारखी पत्नी लाभली. आजच्या काळात इतकी मनापासून काळजी घेणारी व्यक्ती क्वचितच भेटते. एक दिवस मी त्याला औषध देत असताना सोहमनं अचानक माझा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्याला अशा अवस्थेत पाहून मीही क्षणभर थबकले. मोठ्या प्रयत्नानं तो म्हणाला, कावेरी, तू मला खरंच मनापासून क्षमा केली आहेस का? मी तुला आयुष्यभर फक्त दुःख दिलं, तरीही तू माझ्याशी इतक्या प्रेमानं का वागत आहेस? मी हळुवारपणे त्याच्या कपाळावर हात फिरवला आणि हलकसं हसत म्हणाले, मी तुम्हाला कधी शत्रू मानलं नाही. तुम्ही माझे पती आहात आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. माझे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो मंद आवाजात म्हणाला, ज्या माणसानं तुला फक्त वेदना दिल्या, त्याच माणसाची तू इतक्या निष्ठेनं सेवा केलीस. आयुष्यभर तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. सासूबाईही शेवटी माझ्या वागण्यापुढे नमल्या. एक दिवस त्या माझ्याजवळ आल्या आणि भावूक होत म्हणाल्या, बाळा, तू माझ्या मुलाला नवं जीवन दिलंस. मी तुला खूप चुकीचं समजलं. मला मनापासून क्षमा कर. काळ पुढे सरकत राहिला. ऋतू बदलले आणि सोहमची प्रकृतीही हळूहळू सुधारू लागली. डॉक्टर देशमुख यांनाही आश्चर्य वाटत होतं. ते म्हणाले, इतक्या गंभीर दुखापतीनंतर इतक्या वेगानं सुधारणा होणं म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. जसजशा त्याच्या शरीरावरील जखमा भरत गेल्या तसतशा त्याच्या मनातल्या जखमाही भरून निघू लागल्या. आता तो माझ्याकडे प्रेमानं आणि आपुलकीनं पाहू लागला होता. त्याच्या आवाजातला कठोरपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि त्याच्या नजरेत माझ्याविषयी अपार आदर दिसत होता. आयुष्यात पहिल्यांदाच मला तो मान मिळत होता ज्याची मी नेहमीच पात्र होते. त्या अपघाताला अनेक महिने उलटल्यानंतर सोहमनं स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि माझ्या अखंड सेवाभावाच्या बळावर आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जिंकली. ज्याच्या पाठीच्या कण्याबाबत डॉक्टर देशमुख यांनी आशा सोडली होती, तोच आता हळूहळू पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू लागला. सुरुवातीला तो फिजिओथेरपीच्या मदतीनं आणि आधार घेऊन चालायचा. नंतर हळूहळू स्वतःच्या बळावर पावलं टाकू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच तेजस्वी झळाळी दिसत होती. जणू आयुष्याने त्याला नव्यानं जगण्याची दुसरी संधी दिली होती. तो अनेकदा मला म्हणायचा, आज मी जिवंत आहे आणि स्वतःच्या पायावर उभा आहे, तर त्याचं संपूर्ण श्रेय तुलाच जातं. आता तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. तो आधीपेक्षा अधिक शांत, नम्र, समंजस आणि मनानं मोठा झाला होता. त्याच्या मनातला अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. आता घरातल्या छोट्या निर्णयांपासून उद्योगातील मोठ्या निर्णयांपर्यंत प्रत्येक बाबतीत तो माझं मत आवर्जून विचारू लागला. आम्हा दोघांना संध्याकाळचा चहा एकत्र घेण्याची सवय लागली. अनेकदा आम्ही काहीही न बोलता एकमेकांच्या सोबतीनं शांत बसून राहायचो आणि एकेकाळी वेदना देणारी ती शांतता आता मनाला विलक्षण समाधान देऊ लागली होती. तो पूर्णपणे बरा झाला. हीच माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती. आता खरंच आमच्या आयुष्याला नव्यानं, आनंदानं आणि विश्वासानं भरलेली सुरुवात मिळाली आहे असंच मला वाटू लागलं. मी आईबाबांना भेटायला गेले. मला आनंदात पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यांच्या मनात खात्री निर्माण झाली की आता माझं आयुष्य योग्य दिशेनं पुढे जात आहे. एक दिवस सोहम पूर्णपणे बरा होऊन पुन्हा कार्यालयात जाऊ लागला. त्या दिवशी सकाळी न्याहारीच्या टेबलावर बसताना त्यानं अचानक माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कावेरी, लवकर तयार हो. आज आपल्याला एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्या आवाजात एक वेगळाच उत्साह आणि आनंद होता. मी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं याआधी याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मी हलक्या आवाजात विचारलं, काय झालं? काही महत्त्वाचं काम आहे का? की आपण कुणाकडे जाणार आहोत? मला अजिबात कल्पना नव्हती की त्याने माझ्यासाठी एक खास आश्चर्य जपून ठेवलं आहे. तो हसला. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्या हास्यात मला मनापासूनचं प्रेम आणि आपलेपणा दिसला. तो खुर्चीवरून उठून माझ्याजवळ आला. माझा हात हातात घेत म्हणाला, नाही ग, आज ना डॉक्टर देशमुख यांच्याकडे जायचं आहे ना कुणाच्या घरी. आज तुझ्यासाठी एक खूप खास भेट आहे. तुझ्या संयमाचा, तुझ्या सेवाभावाचा आणि तुझ्या निष्ठेचा हा छोटासा सन्मान आहे. एवढं बोलून त्यानं मला लवकर तयार व्हायला सांगितलं आणि माझ्या आवडीची एक सुंदर साडी नेसायला सांगितलं. मी घाईघाईनं तयारी करू लागले. मनात आनंद होता, उत्सुकताही होती आणि त्याचबरोबर एक हलकीशी धास्तीही होती की तो मला नेमकं कुठं घेऊन जाणार आहे. मला वाटलं कदाचित तो मला एखादा महागडा दागिना, नवीन मोटार किंवा आणखी काही मौल्यवान भेट देणार असेल.
आम्ही दोघं मोटारीत बसलो आणि शहरातल्या सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या भागाकडे निघालो. आजूबाजूला उंचच उंच बंगले, देखणे बगीचे आणि शांत रस्ते दिसत होते. थोड्याच वेळात आमची मोटार एका अत्यंत भव्य आणि आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. तो संपूर्ण परिसरातला सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर बंगला होता. खरं सांगायचं तर तो बंगला नसून एखाद्या राजवाड्यासारखाच भासत होता. शुभ्र दगडांनी बांधलेली विशाल वास्तू, सभोवताली पसरलेले हिरवेगार बगीचे, भव्य प्रवेशद्वार आणि उन्हात चमकणाऱ्या काचेच्या मोठ्या खिडक्या पाहून मी आश्चर्याने जागच्या जागी थबकले. माझ्या तोंडातून शब्दही फुटेना. मी सोहमकडे पाहत विचारलं, सोहम, हा कुणाचा बंगला आहे? आपण इथे पाहुणे म्हणून आलो आहोत का? तो मंद हसला आणि म्हणाला, खाली उतर. कावेरी, आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. आता तुला कुणाच्याही घरी पाहुणी म्हणून जाण्याची गरज उरणार नाही. असं म्हणत त्यानं किल्ल्यांचा झुंड माझ्या हातात ठेवला आणि प्रेमानं म्हणाला, हा बंगला आता तुझा आहे. मी अविश्वासानं त्या किल्ल्यांकडे पाहत राहिले. मला वाटत होतं जणू मी एखादं सुंदर स्वप्न पाहत आहे. थरथर त्या आवाजात मी विचारलं, सोहम, तुम्ही हे काय सांगत आहात? तो प्रेमानं माझ्याकडे पाहत म्हणाला, जेव्हा तू रात्रंदिवस जागून माझी सेवा करत होतीस, माझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं सर्वस्व विसरली होतीस, तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं की मला आयुष्याची दुसरी संधी मिळाली तर जगातला प्रत्येक आनंद तुला देईन. ही त्याचीच सुरुवात आहे. ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली. आमच्या जुन्या घराच्या परिसरातही याच विषयाची चर्चा सुरू झाली. सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा सुरू झाली होती. प्रत्येकजण म्हणत होता की सोहमनं आपल्या पत्नीला इतका भव्य बंगला भेट म्हणून दिला आहे. तिच्या सेवाभावाचा, तिच्या संयमाचा आणि तिच्या प्रेमाचा हा सन्मान आहे. लोक आईबाबांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन करू लागले. मला मनापासून वाटू लागलं की हा माझ्या निष्ठेचा, सेवाभावाचा आणि निर्मळ मनाचा आशीर्वाद आहे, ज्यामुळे माझ्या पतीचं कठोर मनही बदललं. त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच मला स्वतःचा अभिमान वाटला. कठीण काळात मी माझ्या नात्याची साथ सोडली नव्हती आणि त्याचं फळ आज मला मिळत होतं. पण मी जेव्हा सोहमच्या चेहऱ्याकडे बारकाईनं पाहिलं, तेव्हा तिथं आनंदाबरोबरच एक अनामिक खिन्नताही दडलेली दिसली. जणू त्याच्या मनावर एखादं फार मोठं ओझं होतं. तो वारंवार माझ्याकडे पाहायचा, जणू काहीतरी सांगायचं आहे असं वाटायचं, पण प्रत्येक वेळी तो शांत राहायचा. त्याचं हे विचित्र वागणं मी त्याच्या आजारातून नुकताच सावरल्यामुळे असावं असं समजून दुर्लक्ष केलं. मला वाटलं तो अजून पूर्णपणे पूर्वीसारखा झाला नसेल. मी मनाची समजूत काढली आणि त्याच्यासोबत त्या बंगल्यात आत गेले. आम्ही आत पोहोचताच तिथल्या नोकरांनी आमचं आदरानं स्वागत केलं. आतलं वैभव पाहून माझे डोळे विस्फारले. प्रत्येक वस्तू नवीन, देखणी आणि अत्यंत मौल्यवान होती. मला असं वाटत होतं जणू मी एखाद्या स्वप्नांच्या जगातच आले आहे. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. पण मला कुठे ठाऊक होतं की दुसऱ्याच दिवशी माझं आयुष्य पुन्हा एकदा पूर्णपणे बदलणार आहे. जो बंगला मला माझ्या भाग्याची खूण वाटत होता, त्याच्याच भिंतींमध्ये एक फार मोठं गुपित दडलं होतं. असं गुपित जे पुन्हा एकदा माझ्या संयमाची आणि माझ्या विश्वासाची कठोर परीक्षा घेणार होतं. नव्या बंगल्यात जाण्याच्या आदल्या दिवशी माझ्या मनात आनंदाबरोबरच एक हलकीशी अस्वस्थताही होती. तेवढ्यात माझा दीर रोहन अचानक घरी आला. त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं. लग्नानंतर त्यानं कधीच माझ्याशी आपुलकीनं वागण्याचा प्रयत्न केला नव्हता. शिक्षणासाठी तो बहुतेक वेळ घराबाहेरच असायचा. घरात येताच त्यानं शांतपणे मुख्य दरवाजा बंद केला. जणू त्याच्या येण्याची चाहूल कुणालाच लागू नये अशी त्याची इच्छा होती. त्यानं माझ्याकडे अतिशय विचित्र आणि चिंताग्रस्त नजरेनं पाहिलं. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातला तो कठोरपणा दिसत नव्हता. त्याऐवजी एक कृत्रिम सहानुभूती जाणवत होती. तो मंद आवाजात म्हणाला, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची आणि नाजूक गोष्ट बोलायची आहे. त्याचा गंभीर आवाज ऐकताच माझ्या छातीत दडदड वाढली. मी घाबरत विचारलं, काय झालं रोहन? सोहम ठीक आहेत ना? सगळं व्यवस्थित आहे ना? माझ्या मनात सर्वात आधी सोहमच्या प्रकृतीचाच विचार आला. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा काही बिघडेल असा विचारही मी कधी केला नव्हता. रोहन शांतपणे म्हणाला, सोहम वरून पूर्णपणे ठीक दिसत आहेत, पण मनातून ते तुमची फसवणूक करत आहेत. त्यानं स्वतःला माझा हितचिंतक असल्यासारखं दाखवत पुढे सांगितलं, पहा कावेरी, तुम्ही त्यांची किती मनापासून सेवा केली, रात्रंदिवस त्यांची काळजी घेतली. उद्या सगळ्यांसमोर तुमचा अपमान व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून हे कटू सत्य आधीच तुम्हाला सांगतो आहे. त्याचे ते शब्द ऐकताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. जणू कुणीतरी माझ्या विश्वासावरच घाव घातला होता. मी थरथरत्या आवाजात त्याच्याकडे पाहत म्हणाले, रोहन, तुम्ही हे काय बोलत आहात? कसली फसवणूक? तुम्हाला ठाऊक आहे ना मी या घरासाठी आणि सोहमसाठी किती यातना सहन केल्या आहेत. तुमच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी मी
माझ्याकडून कोणतीही कमी ठेवली नाही. मग ते माझी फसवणूक का करतील? माझा प्रश्न ऐकताच सोहमनं डोळ्यात अश्रू आणल्यासारखं केलं. जणू माझ्या वेदनांची त्याला फार मोठी जाणीव आहे असं तो दाखवत होता. तो मंद आवाजात म्हणाला, माझ्या भावानं तुमच्याशी खूप मोठी फसवणूक केली आहे. ही काही आजची गोष्ट नाही, खूप जुनी कहाणी आहे आणि आता तिचा शेवट जवळ आला आहे. तुमच्या सेवाभावाची त्याला किंमत आहे, पण त्याच्या मनात आजही दुसऱ्याच एका स्त्रीसाठी प्रेम आहे. त्यानंतर त्यानं आणखी धक्कादायक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तो एका स्त्रीसोबत त्या नव्या बंगल्यात जातो. ती दुसरी कुणी नसून त्याची जुनी प्रेयसी आहे. तुमच्याशी लग्न होण्यापूर्वी त्याला तिच्याशीच संसार करायचा होता. आता त्यानं तो बंगला तिच्यासाठीच घेतला आहे. स्वतःचं बोलणं खरं वाटावं म्हणून रोहननं पुढे एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, 2 दिवसांपूर्वी मी सोहमला शहरातल्या प्रतिष्ठित भागात पाहिलं. त्याच्यासोबत एक अतिशय देखणी आणि समंजस दिसणारी स्त्री होती. ते दोघं त्या बंगल्याजवळच्या एका दुकानात गेले. मला संशय आला म्हणून मी त्यांचा मागोवा घेतला. तिथं मी पाहिलं की ती स्त्री बंगल्याच्या सुरक्षारक्षकांशी बोलत होती. नंतर मला समजलं की ती सोहमची उद्योगातील भागीदार आहे आणि तो बंगला तिच्यासाठीच घेतला आहे. त्याचं बोलणं ऐकून माझं संपूर्ण जगच डळमळून गेलं. थरथरत्या आवाजात मी विचारलं, काय? तुम्हाला याची पूर्ण खात्री आहे? तुम्ही याचा काही पुरावा पाहिला आहे का? माझं मन त्याचं प्रत्येक वाक्य खोटं ठरावं अशी मनापासून इच्छा करत होतं, पण त्यानं इतक्या तपशिलानं सगळं सांगितलं की माझ्याही मनात संशयाचं बीज रुजायला लागलं. मला सोहमचे ते दिवस आठवू लागले जेव्हा अपघातापूर्वी तो अनेकदा उशिरापर्यंत घराबाहेर असायचा आणि दूरध्वनीवर कुणाशी तरी हळू आवाजात बराच वेळ बोलत राहायचा. रोहन पुढे म्हणाला, उद्या तो सगळ्यांसमोर सत्य जाहीर करणार आहे. जेव्हा तो रुग्णालयात होता तेव्हा त्यानं ॲडव्होकेट कुलकर्णी यांना इच्छापत्रासाठी नव्हे तर संपत्तीचं वाटप करण्याच्या तयारीसाठी बोलावलं होतं. त्याला तुमच्यापासून वेगळं व्हायचं होतं, पण तुमची सेवा पाहून तो काही काळ गप्प राहिला. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे, त्यामुळे तो त्याचा जुना विचार पूर्ण करणार आहे. तो माझ्याकडे पाहत पुढे म्हणाला, तो बंगला तुमच्यासाठी घेतलेला नाही. तो त्या स्त्रीच्या नावावर जाणार आहे. तुमच्या सेवाभावाचं काहीतरी वेगळं बक्षीस देऊन तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर करणार आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही. माझ्या मनात आणखी संशय निर्माण करत तो म्हणाला, उद्या त्या बंगल्यात मोठा समारंभ ठेवला आहे. तिथंच तो त्या स्त्रीची सर्वांसमोर त्याच्या आयुष्यातील भावी सहचारिणी म्हणून ओळख करून देणार आहे. तुम्ही तिथं जाऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नका. माझं ऐका, उद्या त्याच्यासोबत जाऊच नका आणि हे घर सोडून निघून जा. त्याचे शब्द ऐकताच माझ्या छातीत धडधड वाढली. जणू माझा श्वासच अडखळला होता. माझ्या सगळ्या आशा, माझा विश्वास आणि माझा संयम एका क्षणात कोसळून पडला. रोहन निघून गेल्यानंतर मी बराच वेळ खोलीत एकटीच बसून राहिले. माझ्या मनात सतत सोहमच्या गेल्या काही दिवसातील वागण्याचे प्रसंग फिरत राहिले. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरही अनेकदा उशिरापर्यंत त्याच्या खोलीत दूरध्वनीवर बोलत बसायचा. मी विचारलं की तो नेहमी एकच उत्तर द्यायचा, उद्योगाचं काम आहे. त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि शांतता जी आजवर मी आजारातून सावरण्याचा परिणाम समजत होते, तीच आता मला एखाद्या दडलेल्या रहस्याची चाहूल वाटू लागली. त्या रात्री माझ्या डोळ्याला क्षणभरही झोप लागली नाही. भीतीनं माझं संपूर्ण मन व्यापून टाकलं होतं. तेवढ्यात बाबांचे शब्द माझ्या कानात पुन्हा घुमले, कोणाच्याही अन्यायासमोर कधीच हार मानू नकोस. त्याच क्षणी मी ठाम निर्णय घेतला की मी पळून जाणार नाही. उद्या मी त्या बंगल्यात नक्की जाणार. जर खरंच त्याच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री असेल तर मी तिच्यासमोरही उभी राहीन आणि सोहमलाही सरळ विचारणार, माझ्या निष्ठेची, माझ्या प्रेमाची आणि माझ्या सेवाभावाची किंमत हीच होती का? संपूर्ण रात्र माझ्या डोळ्याला क्षणभरही झोप लागली नाही. भीती, अस्वस्थता आणि असंख्य प्रश्न मनात सतत घोंगावत होते. सोहमच्या प्रामाणिकपणावरचा माझा विश्वास डळमळीत झाला होता. आमच्या नात्याची मजबूत भिंत पहिल्यांदाच तडकली होती. दुसऱ्या दिवशी मी जड मनानं त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले. आज माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण परीक्षा असणार आहे याची मला जाणीव होत होती. मी चेहऱ्यावर हलकंसं हास्य आणायचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या मनातलं वादळ सोहमला जाणवू नये. मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक आशेचा किरण शिल्लक होता. कदाचित हे सगळं रोहनचं कारस्थान असेल असं मला वाटत होतं, पण त्यानं उच्चारलेला प्रत्येक शब्द मनात खोलवर रुतून बसला होता. एका बाजूला सोहमचा बदललेला स्वभाव, त्याचं पूर्णपणे बरं होणं आणि आमच्या नव्या आयुष्याचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला रोहनचे आरोप सतत माझ्या मनात घुमत होते. आम्ही दोघं मोटारीतून नव्या बंगल्याकडे निघालो. संपूर्ण प्रवासात सोहम वारंवार माझ्याकडे पाहून हसत होता. तो प्रेमानं म्हणाला, कावेरी, तू इतकी घाबरलेली का दिसतेस?
आज इतकी शांत का आहेस? तुला आनंद झाला नाही का? मी मनातलं दुःख लपवत कसंबसं हसले आणि म्हणाले, नाही, तसं काही नाही. थोडा थकवा जाणवतो आहे. आयुष्यात इतका मोठा आनंद आणि इतका मोठा बदल एकाच वेळी मिळाला आहे. तुम्ही इतकं मोठं आश्चर्य दिलं की अजूनही मला खरं वाटत नाही. माझ्या मनात भावनांचं वादळ उसळत होतं, पण चेहऱ्यावर त्याची किंचितही चाहूल नव्हती. माझा आवाजही पूर्णपणे स्थिर होता. सोहमनं माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याच्या बदल्यात हा बंगला काहीच नाही. त्याचं हे वाक्य ऐकताच माझ्या मनातला संशय पुन्हा डोकावून गेला. तो खरंच मनापासून बोलत होता का, की हे सगळं फक्त एक नाटक होतं? त्याच्या आवाजातली गंभीरता मला अधिकच अस्वस्थ करत होती. जणू त्याच्या मनात एखादं मोठं गुपित दडलं होतं. काही वेळातच आमची मोटार त्या भव्य बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली. तो आलिशान बंगला पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभा होता. चालकानं मोटारीचं दार उघडलं. सोहम खाली उतरला आणि माझ्याजवळ येऊन माझा हात अलगद हातात घेत म्हणाला, चल, आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे आणि हा संपूर्ण बंगला देखील तुझाच आहे. माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण ते आनंदाचे नव्हते. ते भीतीचे, संभ्रमाचे आणि तुटत चाललेल्या विश्वासाचे अश्रू होते. प्रत्येक क्षणी मला वाटत होतं की आता पुढच्या क्षणी ती दुसरी स्त्री माझ्यासमोर येईल आणि माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी स्वतःची वारंवार समजूत काढत होते की कदाचित रोहननं माझ्याशी असत्य बोललं असेल, पण त्याचे शब्द अजूनही मनात काट्यासारखे टोचत होते. सोहमने बहुधा माझे अश्रू आनंदाचेच समजले. त्याने प्रेमाने माझा हात दाबला आणि हलकसं हसला. काही क्षणांनी त्या भव्य बंगल्याचं मोठं प्रवेशद्वार उघडलं आणि आम्ही दोघं आत गेलो. समोर प्रशस्त, देखणा आणि अत्यंत आलिशान सभागृह होतं. संपूर्ण सभागृह आधुनिक आणि आकर्षक पद्धतीनं सजवलं होतं. प्रत्येक वस्तू अत्यंत नीटनेटकेपणाने तिच्या जागी ठेवलेली होती. प्रकाश योजनाही इतकी सुंदर होती की संपूर्ण सभागृह तेजानं उजळून निघालं होतं. सभागृहाच्या एका कोपऱ्यात एक मोठं आणि अप्रतिम चित्र लावलेलं होतं. ते पाहताच माझ्या मनात एक विचार चमकून गेला. कदाचित ही निवड त्या दुसऱ्या स्त्रीचीच असावी. मी लगेच माझी नजर दुसरीकडे वळवली. ते दुसऱ्या स्त्रीचं अस्तित्व सुद्धा मनात आणायचं नव्हतं. सभागृहात आधीच काही मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये सोहमचे उद्योगातील भागीदार, ॲडव्होकेट कुलकर्णी आणि काही अनोळखी व्यक्तीही होत्या. मी प्रत्येक चेहरा काळजीपूर्वक पाहू लागले, पण रोहननं जिच्याबद्दल सांगितलं होतं तशी एकही स्त्री तिथं दिसत नव्हती. त्यामुळे मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. तरीही संशय पूर्णपणे दूर झाला नव्हता. मला वाटलं कदाचित ही मंडळी पाहुणी असतील किंवा रोहननं सांगितलेल्या कारस्थानाचाच काही भाग असतील. सोहम मला हळूहळू पुढे घेऊन गेला. सभागृहाच्या मध्यभागी एक मोठा टेबल मांडलेला होता. त्याच्या भोवती अनेक जण उभे होते. टेबलावर काही कायदेशीर कागदपत्र ठेवलेली होती आणि त्यावर अधिकृत शिक्के उमटलेले होते. ते कागद पाहताच माझ्या मनातली भीती पुन्हा जागी झाली. मनात एकामागून एक प्रश्न उभे राहू लागले. हे या बंगल्याचे मालकी हक्काचे कागद आहेत का, की आमचं नातं संपवणारी कागदपत्र? रोहनचे शब्द पुन्हा कानात घुमू लागले. त्यानं सांगितलं होतं की सोहमने ॲडव्होकेट कुलकर्णी यांना संपत्तीच्या वाटणीसाठी बोलावलं आहे. त्या क्षणी माझी भीती आणखी वाढली. मला अजूनही वाटत होतं की हे सगळं सुख फक्त क्षणिक भास तर नाही ना. मी सभागृहात उभ्या असलेल्या ॲडव्होकेट कुलकर्णी आणि इतरांकडे पाहिलं. सगळेच गंभीर चेहऱ्यानं माझ्याकडे पाहत होते. काही क्षणांनी ते हळूहळू माझ्याजवळ आले आणि माझं अभिनंदन करू लागले, पण त्यांच्या शुभेच्छांमध्येही एक विलक्षण गांभीर्य जाणवत होतं. मला काहीच समजत नव्हतं. हे सगळे इथे का जमले आहेत आणि माझं अभिनंदन नेमकं कशासाठी करत आहेत? तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्याजवळ आले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि प्रेमानं म्हणाले, मुली, तू ज्या निस्वार्थ भावनेनं तुझ्या पतीची सेवा केलीस, ही त्याची छोटीशी परतफेड आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी आणखीच गोंधळले, कारण हे सगळे सोहमच्या जुन्या आयुष्याशी संबंधित लोक होते आणि त्यांचं वागणं रोहननं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अगदी विरुद्ध होतं. आता माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उसळलं. खरंच रोहनने माझ्याशी असत्य बोललं होतं का? हे सगळं त्याचं एखादं कारस्थान होतं का, की सोहमनं शेवटच्या क्षणी त्याचा निर्णय बदलला होता? भीती, कुतूहल आणि संशय या तिन्ही भावनांनी माझं मन पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. तेवढ्यात सोहम माझ्याजवळ आला. तो हळूच वाकला आणि मंद आवाजात विचारलं, आनंद झाला ना? त्याच्या आवाजातली ती खोल भावना आता मला स्पष्ट ओळखू येत होती. मी कसंबसं हसत उत्तर दिलं, खूप. पण खरं म्हणजे त्या क्षणी संपूर्ण सत्य ऐकण्याचं धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. सोहमनं पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि हलकसं हसला. त्या हास्यात इतका आपलेपणा होता की एका क्षणासाठी मला वाटलं कदाचित माझ्या सगळ्या शंका निरर्थक होत्या. कदाचित रोहननं माझी दिशाभूल केली होती आणि हा बंगला खरोखरच माझ्यासाठी घेतला होता.
तरीसुद्धा टेबलावर ठेवलेली कागदपत्र आणि ॲडव्होकेट कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य मला सतत आठवण करून देत होतं की खरी गोष्ट अजून समोर यायची आहे. संपूर्ण सभागृहात पसरलेली शांतता एखाद्या मोठ्या वळणाची चाहूल देत होती. तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या गंभीर चेहऱ्यावरून आणि टेबलावर ठेवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट जाणवत होतं की आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट उघड होणार आहे. मी मन घट्ट केलं. सोहमच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पूर्णपणे तयार झाले होते. ती सत्यकथा माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी ठरली. तरीही आता मागे हटायचं नाही असा निर्धार मी केला. सभागृहाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या टेबलाभोवती ॲडव्होकेट कुलकर्णी, साक्षीदार आणि आवश्यक कागदपत्रांसह अनेक मान्यवर शांतपणे उभे होते. मी सोहमसोबत त्या मोठ्या टेबलाजवळ पोहोचताच तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकानं माझ्याकडे आदरानं पाहिलं आणि संपूर्ण सभागृहात क्षणात शांतता पसरली. मी घाबरून सोहमकडे पाहिलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांत, आत्मविश्वासानं भरलेलं आणि मनाला दिलासा देणारं हास्य होतं. पण मला स्पष्ट जाणवत होतं की तो बाहेरून कितीही शांत दिसत असला तरी आतून तो खूप घाबरलेला आणि अशक्त झाला होता. त्याचा चेहरा आधीपेक्षाही अधिक फिकट दिसत होता. तेवढ्यात ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी त्यांची कागदपत्रांची बॅग उघडली आणि त्यातून काही महत्त्वाची कागदपत्र बाहेर काढली. त्यांनी हलकासा खोकला दाबला आणि म्हणाले, श्रीमती कावेरी, आज आपण सगळे इथे तुमचे पती सोहम यांच्या इच्छेनुसार एकत्र जमलो आहोत. काही क्षण ते थांबले आणि माझ्याकडे पाहू लागले, जणू एखादी फार मोठी गोष्ट सांगणार होते. त्यानंतर ते पुढे म्हणाले, तुमच्या निस्वार्थ सेवाभावानं, तुमच्या संयमानं आणि तुमच्या अढळ निष्ठेनं प्रभावित होऊन श्री मोहन यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि पुढे सांगितलं, हा बंगला ज्यामध्ये आपण सध्या उभे आहोत, तसेच श्री सोहम यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या सर्व कंपन्या, उद्योग आणि त्यांनी आयुष्यभर कष्टानं उभारलेलं प्रत्येक स्वप्न आजपासून तुमच्या नावावर करण्यात आलं आहे. हा संपूर्ण हस्तांतरणाचा व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण झाला आहे. त्यांच्या इच्छापत्रानुसार या सर्व मालमत्तेची एकमेव हक्कदार तुम्ही असणार आहात. एवढं बोलून त्यांनी ती सर्व अधिकृत कागदपत्र माझ्या हातात ठेवली. त्या प्रत्येक कागदावर सोहमची स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा स्पष्ट उमटलेला होता. मी पूर्णपणे स्तब्ध झाले. माझे हात थरथर कापू लागले आणि डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. पण ते आनंदाचे अश्रू नव्हते. ते पश्चातापाचे, लाजेचे आणि अपराधीपणाच्या भावनेचे अश्रू होते. त्या क्षणी मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. एका क्षणात माझ्या मनात विचारांचा महापूर आला. मी सोहमला किती चुकीचं समजलं होतं. त्याच्या प्रेमावर, त्याच्या प्रामाणिकपणावर आणि त्याच्या विश्वासावर मी संशय घेतला होता. मी रोहनच्या खोट्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्या माणसावर शंका घेतली ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य आणि त्यानं कमावलेलं सर्वस्व माझ्या नावावर केलं होतं. ही जाणीव माझ्या मनाला आतून चिरून गेली. मी क्षणाचाही विलंब न करता सोहमकडे धावत गेले. मला त्याला घट्ट मिठी मारायची होती. त्याच्यासमोर हात जोडून क्षमा मागायची होती. त्याच्यावर संशय घेणं ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती, हे त्याला सांगायचं होतं. मी त्याच्याजवळ पोहोचून त्याला आधार द्यायला हात पुढे केला. इतक्यात त्याचं शरीर अचानक डळमळलं आणि तो थेट जमिनीवर कोसळला. माझ्या तोंडून मोठी किंकाळी फुटली. सोहम, सोहम असं ओरडत मी त्याला आवाज देऊ लागले. माझा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. तिथं उपस्थित असलेले सगळेच घाईघाईनं त्याच्याकडे धावले. मी त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसले आणि त्याला वारंवार हलवू लागले. पण तो पूर्णपणे निश्चल पडून होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, जणू त्यानं आयुष्यातलं सर्वात मोठं कर्तव्य पूर्ण केलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टर देशमुखही उपस्थित होते. बराच काळ ते सोहमवर उपचार करत होते. ते तातडीनं पुढं आले. त्यांनी त्याची नाडी तपासली, हृदयाचे ठोके ऐकले आणि काही क्षणांनी अत्यंत दुःखी मनानं मान खाली घातली. मंद आवाजात ते म्हणाले, मला अत्यंत वाईट वाटतं. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांचं हृदय आधीपासूनच खूप अशक्त झालं होतं. एवढा भावनिक ताण त्यांना सहन झाला नाही. काही मिनिटांपूर्वीच त्यांचं निधन झालं आहे. डॉक्टर देशमुख यांचे ते शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू संपूर्ण आभाळ माझ्यावर कोसळलं होतं. माझे सारे आनंद, माझा आधार, माझा जीवनसाथी आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणी मला इतका मोठा सन्मान देणारा माणूस एका क्षणात मला कायमचं सोडून गेला होता. त्या क्षणी हा भव्य बंगला, ही अफाट संपत्ती आणि सगळं वैभव माझ्यासाठी पूर्णपणे निरर्थक ठरलं. मी सोहमच्या छातीवर डोकं ठेवून तिथं जमिनीवर बसले आणि अनावर अश्रूंनी रडू लागले. तेवढ्यात मुख्य दरवाजा जोरात उघडला आणि माझा धीर रोहन आत आला. आत येताच त्यानं एका नजरेत सगळा प्रसंग ओळखला. सोहम आता या जगात नाहीत हे समजताच क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान झळकलं. पण पुढच्या क्षणी त्याची नजर माझ्या हातातल्या कागदपत्रांवर पडली.
त्याला सगळा प्रकार समजला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. लगेच त्यानं रंग बदलला आणि दुःखी भावाचा आव आणत माझ्याकडे बोट दाखवत मोठ्याने ओरडू लागला, तुम्हीच माझ्या भावाचा जीव घेतला. हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुम्हाला फक्त त्यांची संपत्ती हवी होती. तुम्ही त्यांना कधी शांतपणे जगू दिलं नाही. त्या क्षणी ॲडव्होकेट कुलकर्णी कडक आवाजात म्हणाले, पुरे. आता एक शब्दही बोलू नका. तुम्हाला तात्काळ इथून बाहेर जावं लागेल. हा बंगला आणि श्री सोहम यांची संपूर्ण संपत्ती आता कायदेशीररित्या श्रीमती कावेरी यांच्या नावावर झाली आहे. इच्छापत्राची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं माझ्या हातातल्या कागदपत्रांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग, धक्का आणि पराभव यांचं विचित्र मिश्रण उमटलं होतं. त्याचं संपूर्ण कारस्थान कोसळलं होतं. तो वेड्यासारखा आरडाओरडा करू लागला. स्वतःचे केस ओढत तो माझ्याकडे धावत आला आणि संतापानं ओरडला, माझ्या भावानं या गरीब घरातल्या मुलीला सगळंच का दिलं? आणि त्याच संतापाच्या भरात त्याच्या तोंडून ते भयंकर सत्य बाहेर पडलं, जे तो इतके दिवस लपून ठेवत होता. त्याची ती कबुली ऐकताच संपूर्ण सभागृहात क्षणात शांतता पसरली. तो मोठ्याने ओरडत म्हणाला, हो, त्या अपघाताचं कारस्थान मीच रचलं होतं. मला माहीत होतं की तो हा बंगला आणि त्यानं कष्टानं कमावलेली सगळी संपत्ती दुसऱ्याच्या नावावर करणार आहे. ही काही वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. ती त्याच्या स्वतःच्या कष्टाची कमाई होती. मीच मोटारीचे ब्रेक निकामी करायला लावले होते, जेणेकरून तो मरेल आणि त्याची सगळी मालमत्ता माझ्या ताब्यात येईल. हे सगळं मी फक्त या संपत्तीसाठी केलं. पण त्यानं मला काहीच दिलं नाही. त्यानं त्याची आयुष्यभराची कमाई या गरीब घरातल्या मुलीच्या नावावर करून टाकली. एवढं बोलून त्यानं समोर ठेवलेली फुलदाणी उचलली आणि प्रचंड संतापानं जमिनीवर आपटली. फुलदाणी फुटल्याचा मोठा आवाज संपूर्ण सभागृहात घुमला. तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण थिजल्यासारखा उभा राहिला. ॲडव्होकेट कुलकर्णी देखील काही क्षण निशब्द झाले. स्वतःच्या भावाच्या संपत्तीच्या हव्यासापोटी एखादा माणूस त्याचा जीव घेण्याचं कारस्थान रचू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. त्या क्षणी रोहनचा चेहरा लोभ आणि संतापानं इतका विकृत झाला होता की त्याच्याकडे पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात 2 पोलीस अधिकारी सभागृहात दाखल झाले. त्यांनी थेट रोहनकडे पाहिलं आणि वेगानं त्याच्याजवळ गेले. पोलीस निरीक्षक कडक आवाजात म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे आमच्याकडे आधीपासूनच उपलब्ध आहेत, पण आता तुम्ही सगळ्यांसमोर स्वतःच तुमचा गुन्हा कबूल केला आहे. पोलीस निरीक्षकांचं वाक्य पूर्ण होताच पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतलं. तो स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड करू लागला, पण आता खूप उशीर झाला होता. मी मात्र तिथंच सोहमच्या निश्चल देहाजवळ बसून राहिले. माझ्या डोळ्यांतून अश्रू अखंड वाहत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता, माझ्या संयमाला, माझ्या निस्वार्थ सेवाभावाला आणि माझ्या अढळ निष्ठेला अखेर मानही मिळाला आणि न्यायही मिळाला. पण हा सगळा सन्मान मला त्या व्यक्तीच्या अखेरच्या निरोपासोबत मिळाला, ज्याला आता मी आयुष्यात कधीच परत पाहू शकणार नव्हते. तेवढ्यात मला ती आनंदाची बातमी आठवली, जी मला आज सोहमला सांगायची होती. आज सकाळीच आमच्यातले सगळे गैरसमज दूर झाले होते. आम्ही पुन्हा एकमेकांच्या मनानं जवळ आलो होतो. त्याचवेळी मला कळलं होतं की आमच्या प्रेमाची खूण आता माझ्या उदरात वाढत आहे. मी आई होणार होते. दिवसभर मी योग्य क्षणाची वाट पाहत होते, कारण ही आनंदाची बातमी सर्वप्रथम माझ्या सोहमला सांगायची होती. पण त्याआधीच हे भीषण दुःख आमच्या आयुष्यात कोसळलं आणि मला ही गोड बातमी त्याला कधीच सांगता आली नाही. हा विचार मनात येताच माझं हृदय तुटून गेलं. माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. मी अलगद वाकून सोहमच्या कपाळाचं शेवटचं प्रेमानं चुंबन घेतलं आणि मनोमन त्याला वचन दिलं की त्यानं माझ्यावर सोपवलेली ही अमूल्य ठेव मी नेहमी प्रामाणिकपणानं, सन्मानानं आणि चांगल्या हेतूनं जपेन. आपल्या लेकराला उत्तम संस्कार देईन आणि त्याला कायम सांगत राहीन की ही संपत्ती, हा सन्मान आणि ही ओळख त्याच्या वडिलांच्या कष्टांची, प्रामाणिकपणाची आणि त्यागाची कमाई आहे. माझी कहाणी अखेर अशा वळणावर येऊन संपली, जिथं माझ्या निष्ठेनं, संयमानं आणि चांगल्या कर्मांनी मला सन्मानही मिळवून दिला आणि न्यायही. पण या विजयाची सर्वात मोठी किंमत म्हणजे माझ्या जीवनसाथीचा कायमचा विरह होता. खरं प्रेम, संयम, निस्वार्थ सेवा आणि चांगली कर्म कधीच वाया जात नाहीत. माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीवर किंवा पदावर ठरत नाही, तर त्याच्या स्वभावावर, प्रामाणिकपणावर आणि कठीण प्रसंगी जपलेल्या नात्यांवर ठरते. तर दुसरीकडे लोभ, फसवणूक आणि विश्वासघात काही काळ यशस्वी झाल्यासारखे वाटेल, तरी शेवटी त्यांचा शेवट फक्त विनाश आणि पश्चातापातच होतो. म्हणून प्रत्येक नात्यात विश्वास जपणं,
कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य पार पाडणं आणि सत्याच्या मार्गावर ठामपणे चालणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी जिंक आहे. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला अभिप्रायात नक्की कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तिला पसंती द्या, इतरांपर्यंत पोहोचवा आणि तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. आमच्या वाहिनीचं सदस्यत्व घ्यायला विसरू नका. तुमच्यासाठी अशाच हृदयस्पर्शी कथा घेऊन येण्याची प्रेरणा मला मिळत राहील. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा उद्देश केवळ मनोरंजन आणि नैतिक मूल्यांचा संदेश देणं हा आहे. या कथेतील सर्व पात्र, घटना, स्थळं आणि संवाद हे लेखकाच्या कल्पनेतून साकारलेले आहेत. कोणत्याही व्यक्ती, घटना, संस्था किंवा स्थळाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेमागे कोणत्याही व्यक्ती, समाज, संस्था किंवा भावनांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही. मनपूर्वक आभार.